ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत पुराण प्रथमोध्याय. दशम स्कंद. भगवंताचे पृथ्वीला आश्वासन, वसुदेव देवकी विवाह आणि कंसाकडून देवकी पुत्रांची हत्या. राजा परीक्षितांनी विचारले, भगवन, आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार, दोन्ही वंशाच्या राजाची अत्यंत अद्भुत चरित्रे तसेच धर्मप्रेमी यदूचेही विस्तारपूर्वक वर्णन केले. आता त्याच वंशात आपला अंश असलेल्या श्री बलरामासह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आम्हाला सांगावे. प्रत्येक प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या त्या विस्ताराने आम्हाला सांगा. अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात, जे भवरोगावरील औषध आहे, जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारे आहे, अशा भगवंताच्या गुणवर्णनाला आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल? युद्धात देवांना सुद्धा जिंकणारे भीष्मादी अतिथी रूपी प्रचंड मासे जात होते. असा कौरव सेनेचा अपार सागर माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूपी नौकेच्या साह्याने वासराच्या खुराने तयार केलेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडावे तसा पार केला. कौरव आणि पांडव या दोन्ही वंशाचे बीज असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळून गेले होते. त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले. हे विद्वान, सर्व शरीर धारण करणाऱ्याच्या आत आत्मरूपाने राहून अमृतत्वाचे आणि बाहेर कालरूपाने राहून मृत्यूचे दान करणाऱ्या आणि मनुष्य रूपाने प्रकट होणाऱ्या त्यांच्या लीलांचे आपण वर्णन करावे. आपण आत्ताच सांगितले की बलराम रोहिणीचे पुत्र होते. त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्ये सुद्धा आपण त्यांची गणना केली. दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन माताचा पुत्र होणे कसे शक्य आहे? भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून व्रजभूमीकडे का गेले? तसेच भक्तवत्सल प्रभूने नातलगासह कोठे कोठे निवास केला? केशवानी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या? तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले? मनुष्यदेह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवासह त्यांनी किती वर्षे निवास केला आणि त्यांना किती पत्न्या होत्या? हे सर्वज्ञ मुनिवर, श्रीकृष्णावर नितांत श्रद्धा असणाऱ्या मला त्यांच्यावर इतरही सर्व कथा विस्ताराने सांगाव्यात. आपल्या मुखकमलातून पाझरणाऱ्या भगवंताच्या अमृतकथेचे पान करीत असल्यामुळे पाणीही न पिणाऱ्या आम्हाला असहाय्य अशी तहानभूक मुळीच सतावत नाही. सुत म्हणतात, शौनका, भगवंताच्या भक्तात अग्रगण्य अशा सर्वज्ञ शुकदेवाने परीक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून त्याचे कौतुक केले. कलिमलांना नाहीसे करून देणाऱ्या श्रीकृष्णाचे वर्णन करण्यास प्रारंभ केला. श्री शुक्राचार्य म्हणाले, हे श्रेष्ठ राजर्षे, तू जो काही निश्चय केला आहे तो अतिशय सुंदर आहे, कारण श्रीकृष्णाच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झाली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधी वक्ता, प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगा जलाप्रमाणे पवित्र करतो. त्यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते. त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून ब्रह्मदेवांना सर्वजण शरण गेले. त्यावेळी तिने गायीचे रूप धारण केले होते. तिच्या डोळ्यातून आसवे वाहत होती. ती खिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडीत होती. ब्रह्मदेवाच्या कडे जाऊन तिने त्यांना आपले संकट सांगितले. ब्रह्मदेवाने ते ऐकून तिला बरोबर घेतले आणि ते भगवान शंकर व अन्य देवासह क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे जाऊन ब्रह्मदेवाने एकाग्र चित्त होऊन पुरुष सुक्ताने जगतपालक अंतर्यामी देवाधिदेव श्री विष्णूची स्तुती केली. त्यांनी समाधी अवस्थेत असतानाच आकाशवाणी केली. त्यानंतर ब्रह्मदेव देवांना म्हणाले, देवानो, भगवंताची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा. मला वेळ लावू नका. पृथ्वीच्या कष्टाची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरूपाने जन्म घेऊन राहा. वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रकट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनानेही सर्वांनी जन्म घ्यावा. स्वयंप्रकाश भगवान शेष सुद्धा, जे भगवंताची कला असल्या करणारे अनंत आहेत आणि त्याची सहस्त्रमुखे आहेत, ते भगवंताचे प्रिय कार्य करण्यासाठी त्याच्या अगोदरच अवतार घेतील.
जिने साऱ्या जगाला मोहित केले आहे ती भगवंताची ऐश्वर्य चालणी योगमाया सुद्धा त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीला कार्य संपन्न करण्यासाठी अंशरूपाने अवतीर्ण होईल. म्हणतात प्रजापतींची स्वामी भगवान ब्रह्मदेवाने देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजूत घालून तिला धीर दिला. त्यानंतर ते आपल्या परमधामाकडे गेले. यदुवंशी राजा शूरसेन मथुरा नगरीत राहून मथुरा आणि शूरसेन या देशावर राज्य करीत होता. त्या वेळेपासून मथुरा ही त्या सर्व यादवांची राजधानी झाली. भगवान श्रीहरी नेहमी तिथे विराजमान असतात. एकदा शत्रुसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणित पत्नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. उग्रसेनाचा पुत्र कंस याने आपली चुलत बहीण देवकी हिला खूप खुश करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथात घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले. देवकीचे आपल्या कन्येवर प्रेम होते म्हणून तिला सासरी पाठवतेवेळी त्याने तिला सोन्याच्या हाराने अलंकृत केलेले 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ असे सुंदर सुंदर वस्त्र अलंकाराने विभूषित 200 सुकुमार दासी हुंड्याच्या रूपाने दिल्या. निघण्याच्या वेळी वरवधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदंग आणि दुधुंब वाजू लागल्या. वाटेमध्ये ज्या वेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालित होता त्याच वेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाले की, अरे मूर्खानो, जिला तू रथात बसून घेऊन चालला आहेस तिचा 8वा पुत्र तुला मारेल. कंस अत्यंत पापी आणि दुष्ट होता. तो भोजवंशाला कलंकच होता. आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला. तो क्रूर निर्लज्जपणे निंदकर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वासुदेव त्याला शांत करीत म्हणाले, तू भोजवंशाची कीर्ती वाढवणारा आहेस. अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात. असे असता एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला, या विवाहाच्या शुभेसमयी तू मारायला कसा तयार झालास? हे वीरा, जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबरच मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो. आज किंवा 100 वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे. जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो. आपले पहिले शरीर सोडतो. त्याची इच्छा नसली तरी त्याला असे करावेच लागते. ज्याप्रमाणे चालतेवेळी माणूस एका पायावर एक पाय जमिनीवर ठेवून दुसरा उचलतो किंवा जशी अळी दुसरी गवताची काडी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते, त्याचप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतर हे शरीर सोडतो. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर्य पाहून आणि इंद्रादिकाचे ऐश्वर्य पाहून ऐश्वर्य ऐकून मनाने त्यांची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीतच त्याच गोष्टीमध्ये गुंतून त्यांच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नामध्ये स्वतः राजा किंवा इंद्र बनतो, त्याचबरोबर आपले मूळ रूप विसरतो. त्याचप्रमाणे जीव कर्मानुसार कामना करून दुसऱ्या शरीराला जाऊन मिळतो आणि पहिल्या शरीराला विसरतो. देहांताच्या वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्माच्या संचित आणि प्रारब्ध कर्माच्या वासनाच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या आपल्या पंचभौतिक शरीराकडे धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते तेच शरीर ग्रहण करते. त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे सूर्यादी चंद्रादी वस्तू पाणी, तेल इत्यादी द्रव पदार्थामध्ये प्रतिबिंबित होतात आणि वाऱ्याने द्रव पदार्थ हलल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूंना सुद्धा हलताना दिसतात, त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरावर प्रेम करून ते आपणच आहे असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या जाण्याला आपले येणे जाणे मानू लागतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नये, कारण जीव कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील त्याला या जीवनात शत्रूकडून जीवनानंतर परलोकामध्ये भय असतेच. ही तुझी धाकटी बहीण अजून लहान असून बिचारी बाहुलीसारखी दीन आहे. म्हणून तुझ्यासारख्या दीनवत्सल पुरुषाने ह्या बिचारीचा वध करणे बरे नव्हे. श्री शुक म्हणतात, परीक्षिता वासुदेवाने अशा प्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजावले, परंतु तो क्रूर राक्षसाप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही. कंसाचा हा हट्ट पाहून वासुदेवाने विचार केला की कोणत्याही प्रकारे ही वेळ तर टाळली पाहिजे. तेव्हा त्यांनी ठरवले की जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करूनही जर तो टाळला नाही तर मग प्रयत्न करणाऱ्याही काही दोष नाही. म्हणून मृत्यूरूप कंसाला आपले पुत्र देऊन या बिचाराला वाचवावे. जर मला पुत्र झाले आणि तोपर्यंत
हा कंस मेला नाही तर निदान ही तरी वाचेल. न जाणं उलटेही होईल, कारण विधात्याने विधान समजणे अत्यंत कठीण आहे. प्रसंगी मृत्यूला मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेला सुद्धा परत येतो. ज्यावेळी जंगलाला आग लागते त्यावेळी कोणतेही लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही या गोष्टीला अदृष्टाशिवाय दुसरे कोणीच जाणू शकत नाही. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या शरीराची होणारा संयोग आणि वियोग याचे कारण कळणे अत्यंत कठीण आहे, अवघड आहे. आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वासुदेवाने अत्यंत सन्मानपूर्वक त्या दुष्ट कंसाची अतिशय प्रशंसा केली. कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता, म्हणून असे करतेवेळी वासुदेवाच्या मनात अत्यंत क्लेश होत होते. तरीसुद्धा त्याने वरवर आपला चेहरा प्रफुल्लित करीत हसत हसत ते म्हणाले. वसुदेव म्हणाले, हे सौम्य आकाशवाणीप्रमाणे झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही. भय तर पुत्रापासून आहे, म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपवीन. श्री शुक म्हणतात, वसुदेव खोटे बोलणार नाही हे जाणून कंसाने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा वसुदेवानी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आले. योग्य वेळी सर्व देवता स्वरूप देवकीने प्रतिवर्षी याप्रमाणे 8 पुत्रांना आणि 1 कन्येला जन्म दिला. पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते. वसुदेवाने त्याला मोठ्या कष्टाने कंसाकडे आणून दिले, कारण त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते. सज्जनांना असह्य असे काय असते? ज्ञानी पुरुषांना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा असते. नीच पुरुषांना न करण्याजोगे काय असते? आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखे काय असते? हे राजा, वसुदेवाच्या जीवन मृत्यूमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत हसत म्हणाला, आपण या बालकाला परत घेऊन जा. याच्यापासून मला काहीही भीती नाही, कारण तुमच्या 8व्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे. ठीक आहे, असे म्हणून वसुदेव त्या बालकाला घेऊन परत आले. परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्याने त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. परीक्षिता, इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले आणि त्याला म्हणाले, अरे कंसा, गोकुळात राहणारे नंद इत्यादी गोपी, त्यांच्या पत्न्या, वसुदेव इत्यादी वृष्णीवंशी यादव, देवकी इत्यादी यदुवंशातील स्त्रिया आणि नंद वसुदेव या दोघांमध्ये नातलग आहे. हे सर्वजण देव आहेत. त्यावेळी जे तुझी सेवा करत आहेत ते सुद्धा देवच आहेत. त्यांनी असेही सांगितले की दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे, म्हणून देव आता त्याच्या वधाची तयारी करत आहेत. असे म्हणून नारद जेव्हा निघून गेले तेव्हा कंसाचा निश्चयच झाला की हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून भगवान विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहेत. म्हणून त्याने देवकीला आणि वसुदेवांना बेड्या घालून कैदेत टाकले आणि त्या दोघांना जे पुत्र होत गेले त्यांना विष्णू समजून मारून टाकले. पृथ्वीवर बहुधा स्वतःचेच पोषण करणारे लोभी स्वार्थी राजे स्वार्थासाठी माता पिता बंधू आणि इष्टमित्र यांचाही हत्या करतात. कंसाला हे माहीत होते की आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होतो आणि विष्णूने आपल्याला मारले होते, म्हणूनच त्याने यादवांशी वैर मानले होते. बलवान कंसाने यदुभोज अंधक वंशाचे राजे असलेल्या आपल्या पित्याला उग्रसेनाला कैद केले आणि तो स्वतः शूरसेन देशाचे राज्य करू लागला. अध्याय 1 समाप्त. इति श्रीमद्भगवते महापुराणे परमहंससंहिताया दशमस्कंदे पूर्वादे श्रीकृष्ण अवतार उपक्रमे प्रथमोऽध्याय. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.